अहमदनगर चालक पोलीस भरती 2024 मध्ये विचारलेला प्रश्न बघा. 2 पाईप एक टाकी अनुक्रमे 10 आणि 12 तासात भरतात, तर तिसरा पाईप ती टाकी 20 तासात रिकामी करतो. तिन्ही पाईप एकाच वेळी उघडले तर ती टाकी किती वेळात भरेल असा प्रश्न दिलेला आहे. बघा, जे पाईप दिलेलं आहे, समजा पहिला पाईप दिला आहे ए असं समजूया की ए पाईप आहे. तो किती तासात भरतो, मी इथे तास लिहितो. तास लिहितो की 10 तासात भरतो. बी पाईप आहे, तो किती तासात भरतोय, तर तो 12 तासात भरतोय. पण सी पाईप हा काय करत आहे, 20 तासात खाली करत आहे, रिकामी करत आहे. म्हणून रिकामी करतोय म्हणजे वजाचं चिन्ह का लावूया त्याला. आता काय करायचं आहे, आपण आहे ना ह्या तिन्ही संख्यांच्या पाड्यात येणारी एक संख्या घ्यायची आहे, जी की लसावी असेल तर सर्वोत्तम, लसावी नसेल तरी काही एक प्रॉब्लेम नाही आहे, तुमचं उत्तर चुकणार नाही आहे. तर सर्वप्रथम लसावी काय आहे ह्या संख्यांचा, तर तो येतो 60. 60. मग ही माना की तुम्ही ही टाकीची क्षमता आहे, म्हणजे किती टाकी किती लिटरची आहे, क्षमता म्हणण्यापेक्षा टाकी किती लिटरची आहे, किती काय कॅपॅसिटी आहे त्या टाकीची. 60 लिटरची टाकी आहे. समजा हा 10 तासात 60 लिटर भरतोय, म्हणजे प्रत्येक तासाला किती भरत असेल, तर 6 लिटर. मग ए पाईप हा 6 लिटर भरतोय प्रत्येक तासाला. ठीक आहे. तसाच बी पाईप किती भरत असेल प्रत्येक तासाला, तर 60/12 म्हणजेच किती, तर 5 लिटर भरत असेल प्रत्येक तासाला. किंवा याला कितीने गुणावं, म्हणजे प्रत्येक तासाला किती पाणी टाकावं, म्हणजे 60 लिटर होईल. तर 12×5 60, तर 5 लिटर प्रत्येक तासाला. तसंच हे 60 लिटर टाकी आहे, 20 तासामध्ये पूर्ण टाकी खाली करते. 20 तासात पूर्ण टाकी खाली करते. तर प्रत्येक तासाला किती लिटर खाली करत असणार आहे, तर 60/20 म्हणजे 3 लिटर. वजाचं चिन्ह इथे वजा आहे म्हणून वजाचं चिन्ह, कारण की ही रिकामी करत आहे. ठीक आहे. तर वजा 3 लिटर प्रति तास. मग टोटल टाकी आहे तुम्हाला जर 60 लिटरची. नाहीतर तुम्हाला हे बघा, हे कसं आलं, तर अशा संख्या शोधायच्या आहेत ज्यांचा गुणाकार 60 आला पाहिजे. म्हणजे 10 गुणिला किती, तर 6 बरोबर 60. 12 गुणिला किती, तर 5 बरोबर 60. 20 गुणिला किती, तर 3 बरोबर 60. आता प्लस आलं पाहिजे हे, म्हणून इथे वजाचं चिन्ह आहे, म्हणून इथे पण वजाचं चिन्ह द्यायचं. कारण हे रिकामी करत आहे, म्हणून ही टाकी कशी असणार आहे, रिकामी होत असणार आहे, म्हणून वजाचं चिन्ह द्यायचं. आता प्रत्येक तासाला जर ए, बी आणि सी नळ चालू ठेवले, तर प्रत्येक तासाला किती पाणी भरेल, तर हा आणि हा मिळून 11 लिटर पाणी भरेल. तर हा 3 लिटर काढून घेईल, म्हणजे हे दोघं मिळून 11 भरत असतील तर 3 लिटर कमी पण होणार आहे. तर 11 वजा 3 म्हणजे किती, 8 लिटर प्रत्येक तासाला जर तिन्ही नळ चालू ठेवले तर पाणी प्लसमध्ये. बघा इथे मायनसचं साईन लागले नाही आहे, म्हणजे ती टाकी भरणारच आहे. मायनसचं साईन असलंच तर ती टाकी रिकामी झाली असते. आता 60 लिटरची टाकी आहे, प्रत्येक तासाला 8 लिटर पाणी टाकत आहे, भरत आहे. तर त्याला किती तास लागणार आहे, तर ह्याला 4ने भाग देऊ. 15 चोक 60 आणि 4 दुनी 8 म्हणजे किती येईल, 7.5 तास. 15/2 7.5 तास एवढा वेळ लागेल. ऑप्शन क्रमांक 1 हे काय असणार आहे, तुमचं उत्तर असणार आहे. जर तुमचे काही डाऊट्स आहे माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपला हा टेलिग्रामचा ग्रुप आहे बघा, हा QR कोड आहे त्यासाठी. हा QR कोड स्कॅन करा. जे गरजवंत विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी नाममात्र फीस आहे. दिवसभरात तुम्ही 100 रुपये इकडच्या तिकडे कधी उडवता, तर ती मेंबरशिपचे जे व्हिडिओज आहेत ते कोणते आहे ते बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. त्यामध्ये भन्नाट ट्रिक्स आहे. आणि व्हॉट्सअप चॅनलचं जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर आपला हा QR कोड आहे, त्याला कनेक्ट होऊ शकतात. धन्यवाद.